पोस्ट पाहायला मिळालेली आहे. गुंगी गुढीयावरून फार राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. आपली नाही, राजकारण तापण्याचा विषय काय, मूळ मुद्दा काय आहे की पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजे, पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे. पत्रकारांनी तर विचारलेच पाहिजे, मात्र नागरिक विचारत असेल तर त्याची उत्तर दिली पाहिजे. आपल्यावर जर आरोप होत असतील समाजकारणात, राजकारणात, सार्वजनिक जीवनात, त्याचे देखील उत्तरे दिल्या गेली पाहिजे. मात्र आपण बघितलं की ज्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे, अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे. आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाहीत. त्यामुळे यामध्ये मूळ मुद्दा जो आहे हा त्यांच्या वर्तनाचा आहे. जर उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नाही आणि उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं आणि तशी भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. गुंगी गुडिया ही शिवे आहे का, गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का, गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का, नाही, हे एक वर्णन आहे. आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशा स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसलाय. ते अनेक विषयावर बोलत नाहीत. अजितदादा पवार यांचा झालेला अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही त्यावर त्या बोलत नाहीत. या अपघातामध्ये गुन्हा अद्यापर्यंत का दाखल झाला नाही त्यावर त्या बोलत नाहीत. यासोबतच अर्थखातं त्यांना अद्यापर्यंत मिळालं नाही त्यावर त्या कुठेतरी बोलत नाहीत. आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या अधिकाराचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांचा अधिकारावर गदा आणत आहे, तेव्हाही त्या काही त्याच्यावर बोलत नाही. आणि असं एकंदरीत त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे, हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे. कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं, त्याच्यावर कुठेही गोंधळ करण्याचा आणि सर्वांनी त्याच्यावर कुठेही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची कुठेही आवश्यकता नाही. मला हेही या निमित्तानं सांगायचं आहे की जेव्हा टीका होते तेव्हा सकारात्मक बघितली पाहिजे. इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया एका काळामध्ये म्हटलं गेलं आणि इंदिरा गांधी गुंगी गुडिया नाही, त्याच इंदिरा गांधींनी त्यांच्या कर्तृत्वातून त्या टीकेला उत्तर देत असताना थेट अटल बिहारी वाजपेयी सारख्या माणसाला त्यांना दुर्गा म्हणावं लागलं. त्यामुळे इंदिरा गांधी ह्या भारताच्या एक लोह पंतप्रधान, एक अत्यंत परखड पंतप्रधान, धाडसी पंतप्रधान अशा स्वरूपाची एक भूमिका आणि एक प्रतिमा ही इंदिरा गांधींची तयार झाली आहे. ती प्रतिमा काही कोणची ती एजन्सी, काही ते गुलाबी रंग वापरणारे जी काही एजन्सी राष्ट्रवादीने मधल्या काळात लावली होती, आरोरा का फरोरा, त्याच्या एजन्सीनी तयार केलेले नाही. ही इंदिरा गांधीच्या कर्तृत्वाने इंदिरा गांधींची एक प्रतिमा ही अत्यंत कणखर अशा स्वरूपाची तयार झाली आहे. आज आम्ही सुचित्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं. आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थखातं स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं. त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं. त्यांनी ताबडतोब अजितदादांनी लाडक्या बहिणीचे जे 1,500 अनुदान वाढून 2100 ते 2,500 करणार होतं सांगितलं ते करावं. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफीचा निर्णय हे ताबडतोब त्यांनी घ्यावा. त्यांनी स्मार्ट मीटर जे आहे त्या स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, त्याची त्यांनी होळी करावी. आणि जर त्यांनी हे केलं तर आमचे आरोप जे आहेत ते आरोप चुकीचे ठरतील आणि त्यांना दुर्गा हा महाराष्ट्र म्हटल्याशिवाय राहणार नाही.
मात्र आता स्थिती अशी आहे की त्या गुंगी गुड्या तर आहेतच आहेत. आणि हे जे भारतीय जनता पक्ष, तो पक्ष रोज त्यांच्या पक्षाला, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या खात्यातल्या मंत्र्यांना जे हाल लावले आहेत, त्यांचं कोणतंही फाईल क्लिअर होत नाही, त्यांच्या विभागाकडे विशेष मुख्यमंत्री लक्ष देत नाही. त्यामुळे आता कुठेतरी राष्ट्रवादी जो अजित पवार पक्षाचा, पवार साहेबांचा जो पक्ष होता, हा मोदीच्या, अमित शहाच्या ताटाखालचं मांजर झालंय का, अशा प्रकारे आज एक संशयाची स्थिती ही त्यांच्या पक्षाच्या संदर्भात निर्माण झाली आहे. आणि आता थेट निवडणूक आयोगाने आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नात्यानं उपमुख्यमंत्री महोदयांना त्यांना पत्र लिहिलं आहे आणि सांगितलंय की तुम्ही आणि तुमचे 2 मुलं तुम्ही हे पक्षामध्ये येण्याच्या संदर्भात आणि खजानजीपासून सगळे अधिकार तुमच्याकडे घेत असताना तुम्ही हे जे निर्णय घेतलेले आहेत हे तुमच्या पक्षाच्या घटनेला अनुरूप नाहीत. आणि या प्रश्नाचं देखील उत्तर अद्यापपर्यंत त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे राजकीय पातळीवर कुठेतरी, माफ करा, नैतिक पातळीवर आणि निवडणूक आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर जर त्या काहीच बोलत नाही तर गुंडी गुडिया हा त्यांच्यावर केलेला आमच्या पक्षाने जो आरोप आहे तो योग्य आहे. त्यांच्या निदर्शनांनी ज्या सुनेत्रा वहिनी ज्या आहेत या कणखर नेतृत्व म्हणून समोर येणार नाही. त्यांनी आमच्या कार्यालयापुढे निदर्शनं करण्याच्या ऐवजी त्यांनी बाणेदार आणि एक गाव दोन तुकडे अजितदादांच्या जी शैली होती त्यामध्ये त्यांनी निर्णय घ्यावे. आणि त्यांनी तसे जर निर्णय घेतले तर आपसुक स्वरूपामध्ये आम्ही केलेल्या आरोपांना कुठेही लोकांमध्ये त्याची चर्चा होणार नाही. वास्तविक पाहता त्यांनी निदर्शनं करणे आणि आम्ही वस्तुस्थिती सांगणे, यामुळे आमचं म्हणणं हे लोकांना पटलेलं आहे. आणि आम्ही कुठल्याही व्यक्तिगत आकसापोटी किंवा राजकीय आरोपाच्या अनुषंगाने नव्हे तर एक वस्तुस्थिती दर्शक, एक विरोधी पक्ष या नात्यानं आम्ही एक केलेली जी टीका आहे ती टीका सकारात्मक पद्धतीने त्यांनी घ्यावी ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे. अर्थातच गोंधळात गोंधळ असा एक चित्रपट फार पूर्वी हा प्रकाशित झाला होता, त्यांनी फार धुमाकूळ घातला. त्यातले जे विनोदी पात्र आहेत ते विनोदी पात्र आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात आहेत की काय, अशा प्रकारची शंका ही कुठेतरी यायला लागली आहे. मुळात ऑनलाईन आणि डायरेक्ट खात्यामध्ये पैसे जेव्हा जमा होण्याची पद्धत आहे तेव्हा अशा पद्धतीचा भ्रष्टाचार गोळ होतच कसा, हा मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे यांची नियत खराब आहे आणि नियत जी खराब आहे ती भ्रष्टाचाराची यांची नियत आहे. यांनी तिकडे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या पेट्यांमधलं जे दान आहे ते कुठेतरी त्यांनी चोरलंय. सीसीटीव्हीवर धोतर टाकून टाकून त्यांनी चोऱ्या केल्या. सोनं चोरलं, चांदी चोरली, हिडे जवाहरात चोरले, पैसे तिथले चोरले. आणि आता तशाच पद्धतीचा दरोडा नव्हे तर चोरी ही महाराष्ट्राच्या तिजोरीवर, ट्रेझरीवर ही भारतीय जनता पक्षाने आता कुठेतरी टाकली आहे. आणि यामध्ये गृहमंत्री जे आहेत हे गृहमंत्री यामध्ये थेट स्वरूपामध्ये जबाबदार आहे. त्यांचा कुठलाही प्रशासनावर वचक नाही, त्यांची प्रशासनावर कुठल्याही पद्धतीची पकड नाही. इन्फ्रा मॅन स्वतःला म्हणून घेणारे डिझास्टर मॅन आहेत. आणि अशा पद्धतीने कर्मचारी असल्याचा भास करून ऑनलाईन करत असताना खात्यामधून सरकारच्या कोट्यावधीची, हजारो कोटी रुपयांची रक्कम निघणे, याचाच अर्थ ते डिझास्टर मॅन आहेत असाही एकीकडे होतो. तर दुसरीकडे महाराष्ट्राचा गृह विभाग हा पांडू हवालदार चालवत आहे असं पुन्हा एकदा नव्याने या निमित्तानं कुठेतरी सिद्ध होत आहे. या प्रकरणाची थेट पाळंमुळं ही मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आहे आणि मुख्यमंत्र्यांचा हा असणारा एकंदरीत तेही या या सगळ्या प्रकरणामध्ये तेही लिप्त आहे. असून नसल्याचा भास करणे म्हणजे 420 आहे. आता ही 420 त्यांच्या विभागात वरच्या पातळीपासून तर खालच्या पातळीपर्यंत ही कुठेतरी गेलेली आहे. मला आपल्याला पुन्हा आठवण करून द्यायची आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये पुरुषांना लाभ दिले गेले. आता लाडक्या बहिणी जसे पुरुषांना लाभ दिले गेले अगदी तशाच धर्तीवर असून नसल्याचा भास करत असताना 420 जी आहे ही गृह विभागामध्ये झाली आहे. कर्मचारी असल्याचा दाखवून, बतावणी करून जर पगार काढल्या जातात, अनुदान दिलं जातात, त्याचे भत्ते जर निघतात, तर आता या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचं काय प्रायश्चित्त त्यांनी करावं हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करावं.
त्यांनी त्यांच्या कमरेची बंदूक काढून त्यांना दाखवली नाही, एवढ्यातच त्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी नशीब. अन्यथा तेही करायला त्यांनी कमी जास्त बघितलं नसतं. मात्र स्वतःला संकटमोचक म्हणून घेणारे आणि कुंभमेळ्याच्या भ्रष्टाचारामध्ये यथेच्छ लोळलेले गिरीश महाजन साहेब, आपलं असंही वागणं बरं नाही. आपण ज्या पद्धतीने धमक्या देतात, ज्या पद्धतीनं आपण कुंभमेळ्यातले टेंडर मॅनेज करतात, हे विकृतीचा आणि असभ्यपणाचा कुठेतरी असणारा कळस आहे. आपण बांधलेलेच रस्ते काल कशा पद्धतीने कोसळले हे बघण्याकरता आपण गेला होता. आपण आपलं कर्तृत्व हे नीट कामाला लावत नाही, याचे विविध मुद्दे हे समोर येत असताना आपण एक लोकनेते आहात. आपण तळागाळातल्या माणसांची जवळ जाऊन बोलतात. लगेच आपण मुख्यमंत्र्यांच्याच नाही तर कोणताही आपल्या भागातला परिसरातला माणूस असला त्याच्या मदतीला धावून जातात. ही असणारी आपली जी प्रतिमा होती. कोणताही आजारी माणूस असेल तर त्याला लगेच जाऊन मदत करण्याची आपली जी भूमिका होती आता पूर्ण बदललेली आहे. आता दमदाटी आणि धमक्या करण्याचं एक मव्वालीपण हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळांच्या जवळ बघायला मिळतं. दुर्दैवाने हे त्यातलं एक उदाहरण आहे.